पैठण शहरातील अन्नपूर्णानगर या उच्चभ्रू वसाहतीमध्ये भर दुपारी घरफोडीची घटना घडली आहे। चोरट्यांनी 3,40,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय। या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। व्यापारी अंबादास आसाराम दहिवाळ सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे मुलगा ओमकार याच्यासह दुकानावर गेले असता दुपारी 1 वाजता पत्नी अनिता हिने फोन करून घरी चोरी झाल्याचं सांगितलं। त्या मुलीसह आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या। परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला। अंबादास दहिवाळ घरी आल्या तेव्हा घराच्या मुख्य दरवाजात कडी कोंडा तुटलेला आणि घरातील बेडरूम मधील कपाट उघडे दिसले। सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते। त्यांनी 112 क्रमांकावर फोन केल्यावर पोलीस घरी आले। 112 क्रमांकावर फोन केल्यावर पोलीस घरी आले। घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट पथकही आले। त्यांनी कपाटाच्या आणि घराची पाहणी केल्यावर 3 लाख रुपये किमतीचे 30 ग्राम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट, 20,000ची सोन्याची अंगठी, 6,400 रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट, 6,000ची चांदीची चेन आणि 5,000 रुपये किमतीचे चेन जोडे तसेच 4,000ची चांदीची चेन चोरी झाल्याचे दिसून आलं। सोन्या चांदीच्या तत्कालीन बाजार भावाप्रमाणे 1,04,000ची चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस करतायत। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।